राम हरी हरी राम कृष्ण हरी रूपा पातालोचनी रूपा पातालोचनी
विठ्ठला बरवा तो हा तो माधवा बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर रखुमा देवी वारा बाबा रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा वा विठ्ठल बजवा बजवा तो विठ्ठल बजवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम नाम बळे देही असोनिया मुक्त नाम बळे देही असोनिया मुक्त नाम बळे देहे 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 असोनिया मुक्त शांती क्षमा चित्ता हरि भजने शांती क्षमा चित्ता हरि भजनी दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा क्षमा चेत हरे
भजने शांती क्षमा चेत हरि भजने दया धराचित्ते सर्वभूती करुणा दया धराचित्ते सर्वभूती करुणा निरंतर वासना हरि रूपे निरंतर वासना हरि रूपे दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा वासना हरि रूपे निरंतर वासना हरि रूपे दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा माधव मुकुंद हरि नाम चित्ते माधव मुकुंद हरि नाम चित्ते माधव मुकुंद हरि नाम चित्ते शिवम शिवम माधव मुकुंद हरि नाम चित्ते सर्वत्र भयमुक्ति नाम पाडे सर्वत्र भयमुक्ति नाम पाडे दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा सर्वत्र भयमुक्ति नाम पाठे सर्वत्र भयमुक्ति नाम पाठे दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा मुक्ताई च धाना हरिनाम उचारो मुक्ताई च धाना हरिनाम उचारो मना मुक्ताई च हरिनाम उचारो मुक्ताई च धाना हरिनाम उचारो मुक्ताई च धाना हरिनाम उचारो ऐसे धन हरिनाम उचारो ऐसे धन हरिनाम उचारो अवघाची संसार मुक्त केला अवघाची संसार मुक्त केला दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा अवघाची संसार मुक्त केला अवघाची संसार मुक्त केला दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा निरंतर वासना हरि रूपे निरंतर वासना हरि रूपे दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा सर्वभूति करुणा निरंतर वासना हरे रूपे निरंतर वासना हरे रूपे दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा दयाधरा चित्ते सर्वभूति करुणा जय विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा कुमार
असोनिया मुक्त नाम बळ देही असोनिया मुक्त नाम बळ देही असोनिया मुक्त नाम बळ देही नाम बळ देही असोनिया मुक्त नाम बळ देही असोनिया मुक्त नाम बळ देही नाम बळ देही असोनिया मुक्त शांती क्षमा चित्त हरि भजने शांती क्षमा चित्त हरि भजने दया धरा चित्ती सर्वभूती करुणा दया धरा चित्ती सर्वभूती करुणा शांती समाधी हरि भजनी शांती समाधी हरि भजनी दया सर्वभूती करुणा दया सर्वभूती करुणा नाम बळ देही असोनिया मुक्त नाम बळ देही नाम बळ देही असोनिया मुक्त नाम बळ देही असोनिया मुक्त नाम बळ देही नाम बळ देही असोनिया मुक्त शांती क्षमा चित्त हरि भजने शांती क्षमा चित्त हरि भजने दया धरा चित्ती सर्वभूती करुणा दया धरा चित्ती सर्वभूती करुणा शांती क्षमा चित्त हरि भजने शांती क्षमा चित्त हरि भजने दया धरा चित्ते सर्वभूती करुणा दया धरा चित्ते सर्वभूती करुणा निरंतर वासनारी रूपे निरंतर मागनारे रूपे निरंतर वदनारे रूपे हरि रूपे हरि रूपे
निरंतर वासना हरि रूपी हरि रूपी हरि रूपी हरि सर्वाभूति करुणा
नाम बड़े देही नाम बड़े देही असोनिया मुक्त शांती क्षमा चित्त हरि भजने दयाधरा चित्ती सर्वाभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्वत्र पैमुक्ती नाम पाठी दयाधरा चित्ती सर्वाभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाची संसारू मुक्त केला दयाधरा चित्ती सर्वभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी हे मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो
नाम बळे देही नाम बळे देही असोनिया मुक्त शांती क्षमा चित्त हरिभजनी दयाधरा चित्ते सर्वभूती करुणा निरंतर वासना हरी रूपी पूजनीया श्री मुक्ताबाई प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून स्वधनाची मीमांसा करतात. विठ्ठल 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 बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकारा आदि शक्ती मुक्ताबाई श्री गुरु वक्ते महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. आपण अभंगाची अशी प्रतिज्ञा केली की आदिशक्ती मुक्ताबाई या अभंगातून स्वधनाची मीमांसा करतात. अर्थातच खूप चिंतनीय अभंग आहे आणि जो अभंग मी उद्धृत केला, मी बोललो, हा अभंग आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे हे तर तुम्हाला कळालं. पण जसे वेगवेगळे प्रकरण असतात तर आदिशक्तीच्या अभंगातील कोणत्या प्रकरणातला हा अभंग आहे तर हा आदिशक्तीने लिहिलेला जो हरिपाठ आहे त्या हरिपाठ या प्रकरणातला हा अभंग आहे आणि हा पहिला अभंग आहे. हरिपाठामध्ये आदिशक्तीच्या 12 अभंग आहेत, त्यातला हा पहिला आहे आणि या अभंगाचं आपण वर्षभर चिंतन करणार आहोत. या अभंगाची सुरुवात मागच्या एकादशीला आदिशक्तीच्याच दरबारामध्ये आपण या अभंगावर चिंतनाला सुरुवात केली. या अभंगावरचं आजचं हे दुसरं चिंतन आहे. विठ्ठल 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 बोला विठ्ठली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकारा आदि शक्ती. तर हरिपाठावर आपण चिंतन करत आहोत. मागच्या कीर्तनामध्ये आपण असं चिंतन केलं की हरिपाठ हा स्मार्त कर्मात मोडतो. कर्माचे 2 प्रकार आहेत, श्रौत कर्म, स्मार्त कर्म. श्रौत कर्माचा अधिकारी फक्त संसारिक आहे, म्हणजे ज्याचं लग्न झालेलं आहे तो आहे, आणि स्मार्त कर्माचा अधिकारी ब्रह्मचारीही आहे, संसारीही आहे, वानप्रस्थीही आहे आणि संन्यासी सुद्धा आहे. विठ्ठल 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 हो, म्हणजे जे श्रौत कर्म आहे, श्रौत कर्म शब्दाचा अर्थ होते वेदानं सांगितलेलं कर्म, आणि स्मार्त कर्म या शब्दाचा अर्थ होते शास्त्र आणि पुराणाने, म्हणजे प्रत्यक्ष वेदाच्या व्यतिरिक्त जे काही ग्रंथ असतील महात्म्यांचे त्यामध्ये जे कथन केलंय त्याला स्मार्त कर्म म्हणतात. पुराणानुसार कर्म करणं, स्मार्त कर्म करणं, इतर कोणत्याही 6 आस्तिक शास्त्रानुसार आचरण करणं हेही स्मार्त कर्म करणं होय. तसे संत वाङ्मयाच्या विचारानुसारही कर्म करणं हेही स्मार्त कर्म होय. मग श्रौत कर्म कोणतं? जे प्रत्यक्ष वेदानं कथन केलं त्याला श्रौत कर्म म्हणतात. आणि त्या वेदाच्या ठिकाणी हा कंजूसपणा आहेच. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात ना, वेद संपन्न होया पुले ठाई परी कृपण ऐसा आन नाही, जो कानी लागला तिही वर्णाचाची. विठ्ठल 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 वेद संपन्न होय आपुले ठाई. ज्ञानोबराय म्हणतात वेदाजवळ काहीच कमी नाही, वेद संपन्न होय आपुले ठाई. ठीक आहे ना महाराज, संपन्नच माणसं पाहिजेत.
बलवानच पाहिजेत, सशक्तच पाहिजेत, संपन्न असेल तरच चांगलं आहे. संपन्नता हे पुण्याचं लक्षण आहे. संपन्नता हे समाजोपयोगी असते. ज्याच्या ठिकाणी संपन्नता असते तो समाजाला उपयोगी पडतो. मग वेद जर संपन्न आहे तर मग हाही समाजोपयोगी आहे. हो आहे, पण लेख याचं असं आहे, वेदाचं असं कोणीही यावे नाही. वेद संपन्न होया पुले ठाई, पण लगेच पुढे ज्ञानोबा म्हणतात परिकृपण. कृपण, कृपण कशाला म्हणतात? कृपण बाजीराव पाटील नाही का माहित? कृपण म्हणजे कंजूस. विठ्ठल हो, वेद हा कंजूस आहे. संपन्न एवढा आहे की महाराज त्यांनी जर ठरवलं तर काहीच कोणाला कमी नाही पडू देत. लोक म्हणतात बिल गेट्स जगात एक नंबर श्रीमंत कोण आहे? किंवा कोण आहे? बिल गेट्स असेल कोणी, पण एक नंबर नसला तरी त्यातलाच आहे. तर एक नंबर श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे म्हणतात? तो भारतासारख्या 27 देशाला एकटा पोसू शकतो. अरे वा, म्हणजे किती मोठी संपन्नता आहे ही आहे. पण शेजाऱ्याचा मेळ नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मग तो संपन्न कसा? तर ते गणितानुसार संपन्न आहे. तो जगाच्या संपत्तीचा विचार केला आणि त्याची संपत्ती मोजली तर त्याच्या संपत्ती इतकी जगामध्ये कोणाजवळच संपत्ती नाही. म्हणजे तो संपन्न आहे. म्हणतो 27 देश पोसू शकतो. 27 देश सोडू द्या, 27 शेजाऱ्याला पोचलं तरी खूप गोष्ट झाली, पण नाही ना करत. मग जसं ते आहे ना, आमचा वेदही तसाच. वेद संपन्न होय आपुले ठाई, परिकृपण म्हणजे कंजूस ऐसान नाही. मग कोणाच्या कामात पडला? जो कानी लागला तिही वर्णाचाची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णाच्याच कामी पडला. यातही तो स्त्रियांच्या कामाचा नाही. यातही जे व्रात्य आहेत त्यांच्याही कामाचा नाही. यातही ज्यानं जानवं घातलेलं नाही त्याच्या कामाचा नाही. यातही ज्याचं जानव्याचं वय झालं नाही अजून, म्हणजे घातलेलं नाही, अशाच्याही वेद कामाचा नाही. मग संपन्न आहे, पण मग अशी संपन्नता आहे व त्याची. विठाल 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 विठाल. हो, म्हणजे जवळजवळ त्याची संपन्नता जी आहे ती श्रीमंताईच्याच कामाची आहे. मग असं काय कामाचं आहे? अर्थात तो श्रौत कर्माचा अधिकारी गृहस्थी आहे, संसारिक आहे. आणि स्मार्त कर्माचे अधिकारी सगळे तर आहेतच आहे, पण श्रौत कर्माचा जो अधिकारी संसारिक आहे त्याला सुद्धा स्मार्त कर्मानं वजा केलं नाही. तो संसारिक सुद्धा स्मार्त कर्माचा अधिकारी आहे. म्हणजे श्रुतीनं सांगितलेल्या कर्माचं आचरण तो करू शकतो. ठीक आहे महाराज. मग वेदानं सांगितलेलं कर्म म्हणजे काय? सरळ सरळ यज्ञ यागादिक कर्म हे वेदानं कथन केले. हे कोण करू शकते? फक्त संसारिक, म्हणजे ज्याचं लग्न झालेलं आहे. बायको मेल्यावर सुद्धा कर्माचा अधिकार चालला जातो. विठाल 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 हो, माझा श्रौत कर्माचा अधिकारी फक्त संसारिक आहे. म्हणजे आणि स्मार्त कर्माचे अधिकारी सगळे आहेत. आणि स्मार्त कर्म कोणतं? जर बारकाव्यानं ऐकलं असेल तर लक्षात येईल. वेदानं सोडून बाकीच्या सगळ्यांनी सांगितलेले कर्म, सगळ्यांनी या शब्दाचाच अर्थ जे चांगले आहेत त्यांनी. उग कोणही काही सांगितलं तुम्हाला आणि ते कराल तर त्याला स्मार्त म्हणता येत नाही. शास्त्रीय, पण वेदांनी न सांगितलेलं त्याला स्मार्त कर्म म्हणतात. मग संसारिक हा श्रुतीचा अधिकारी आहे. बरोबर. मग आता जर श्रुतीचा अधिकारी आहे आणि स्मृतीचाही आहे, मग त्यानं काय करायला पाहिजे? समोर जर वसंत भाऊ खरं खरं उत्तर देता, असा गुलाबजाम ठेवला आणि लगेच कडेनं हिरव्या मिरच्याचा ठेसाही ठेवला तर तुम्ही काय घ्याल? बरोबर, एकदम. याले म्हणतात सत्य बोलणं. शुगर नाही पण तुम्हाला नाही ना? विठाला विठाला सरळ आहे ना. गुलाबजाम ठेवला आणि हिरव्या मिरचीचा ठेसा ठेवला. मग आता वसंत भाऊ काय म्हणले? गुलाबजाम घेईल. का? कारण त्यांना भेटत नसेल म्हणून. समजा नाही मग एखाद्याला
म्हणजे असंही होऊ शकते ना, विठाल विठाल म्हणजे लय जुना पूर्वापार एक विनोद ऐकत आलो की मास्तरीनं पोराला विचारलं की बा तुला जर अक्कल दिली एका बाजूनं आणि एका बाजूनं म्हैस दिली तर तू काय घेशील? ते पोरग लगेच म्हणले म्हैस. बी अक्कल आहे. अरे अक्कल दिली एका बाजूनं अक्कल आणि एका बाजूनं म्हैस, आणि तू म्हैस का घेशील, अक्कल का नाही? ते माझ्याकडे आधीच आहे म्हणला. ते म्हैस माझ्याकडे नाही तेवढी घेईल, आणि तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही अक्कल घेऊ शकता म्हणा. आता जे नाही ते असं, पण एक सरळ आहे की चांगली वस्तू मनुष्य उचलल आणि डाव्या वस्तूला उचलणार नाही. मग श्रौत कर्म उजव आहे आणि स्मार्त कर्म डाव आहे. मग श्रौत उजव आणि स्मार्त डाव, तर मग कोणतं उचलायला पाहिजे? आपणही श्रौत. बरं आपण उचलावं श्रौत. तसेच दुसऱ्याला जर उचलून द्यायचं काम पडलं, समजा आता गुलाबजामुन हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे आणि मला जर तो वसंता भाऊला द्यायचा असेल, तर मग मी सुद्धा जर शहाणा असेल तर मी काय द्यावं उचलून? गुलाबजाम घ्यावा आणि घरी न्यावा? नाही, त्यांना द्यावा. म्हणजे गुलाबजाम घ्यावा वसंता भाऊला द्यावा. म्हणजे त्यांना निवडण्याचं काम पडलं तरी गुलाबजाम निवडावा, आणि दुसऱ्याला निवडून देण्याचं काम पडलं तर निवडून देणाऱ्यांना सुद्धा समोरच्याला काय निवडून द्यावं? चांगलं निवडून द्यावं. म्हणजे श्रौत कर्म गुलाबजाम आहेत आणि स्मार्त कर्म डावे आहेत. मग सर्वांनी स्वतःहून काय निवडावं? श्रौत कर्म. जर निवडून द्यायचं काम पडलं, तुकोबारायांनी आपल्याला निवडून दिलं तर काय निवडून द्यावं? श्रौत कर्म. ज्ञानोबारायांना जर निवडून द्यायचं काम पडलं तर ज्ञानोबारायांनी आपल्याला काय निवडून द्यावं? श्रौत कर्म. आणि हरिपाठ हा कशकोण्या कर्मात येतो? स्मार्त कर्मात. आणि यज्ञाधिक श्रौत कर्मात. मग ज्ञानोबारायांनी आपल्याला संसारिकाला श्रौत कर्म गुलाबजाम द्यावा की चटणी द्यावी? काय मावली, काय द्यावं? पण ज्ञानोबारायांनी दिला ठेचा. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांनी काय दिला? हरिपाठ. मुक्ताबाईंनी काय दिला? हरिपाठ. तुकोबारायांनी काय दिला? हरिपाठ. नामदेव महाराजांनी काय दिला? हरिपाठ. असुनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बायस, वेदशास्त्र उभारी बायस, सदा. हरिपाठ घ्या. हरिपाठाकडे वळवलं. मग असं का केलं? तर अर्थातच त्याचं उत्तर हे आहे, गुलाबजाम निवडायचा असेल तर आवडीनं निवडू शकतो, पण तो पचायला बी पाहिजे. तसे श्रुतीचे कर्म श्रौत कर्म तुम्ही निवडू शकता, पण ते पचायलाही पाहिजे. कारण श्रुतीचे कर्म जड असतात आणि जगाचा अधिकार साधू संतांनी ओळखला, म्हणून त्यांना गुलाबजाम न देता साध्या भाकरी भुकरी दिले की यांना पचतील, म्हणजे यांना स्मार्त कर्माचा उपदेश केला. मग आपण हा चिंतन करत करत आदिशक्तींनी हरिपाठ लिहिला. त्या हरिपाठामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई स्वधनाचं चिंतन करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. उच्चार
इकडून मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाची संसारू मुक्त केला मुक्ताईचे धन मुक्ताईचे धन उपलक्षणानं संतांचे धन. तर उपलक्षण कशाला म्हणतात? एकाचा उल्लेख असला तरी अनेकाचं ग्रहण. स्वार्थ प्रतिपादकत्वे सती स्वेतर प्रतिपादकत्वम उपलक्षणत्वम. आपण उदाहरण दिलं होतं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः. पत्रम भगवंत पत्रानं मिळतो. कोण दिलं पत्र? सगळ्यांना विदित आहे. द्रौपदीनं रुक्मिणीनं. पुष्पम पुष्पम कोण दिलं? गजेंद्रानं. मोबाईल काढतो तुम्ही एक मिनिट हे कर थांबा थोडंसं म्हणजे मग त्याचं त्याला लक्ष देते. थांबा थांबा बघ रे थाप टाक बरोबर आहे. विठाला 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 आदिशक्ती मुक्ता. पत्र द्रौपदीने दिलं. पुष्प गजेंद्राने दिलं. पत्रम पुष्पम फलम फळ शबरीने अर्पण केलं. आणि तोयम जल पाणी. पाणी कोण अर्पण केलं होतं बरं? पाणी 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 विठाला विठाला विठाला. श्रीमद भागवत 9वा स्कंध 21वा अध्याय. पुलकसाया ददाधीरो. रंतीदेवानी पाणी अर्पण केलं. भगवंतानी पुलकसाचं रूप धारण केलं. पुलकस म्हणजे कोण? खाटीक. आणि त्याला पाण्याची गरज होती. ह्या रंतीदेव 48 दिवसाचा उपवासी होता. फक्त पाणी जवळ होतं. तेही पाणी त्यानं भगवंताला अर्पण केलं. मग पत्रम पुष्पम फलम आणि रंतीदेवानं तोयम. मग आता जर या चारनच भगवंत मिळतो तर मग दुसऱ्या कशानं मिळत नाही असा अर्थ होईल ना. पण उपलक्षणानं घ्यावं लागते. मग सुदामजीच्या पोह्यानी सुद्धा देव प्रसन्न झाला. आता सुदामजीच्या पोह्यानी भगवंत प्रसन्न झाले. पण श्लोकामध्ये आहे का मामा तसं? श्लोकात पोह्याचं नाव आलं काय? पत्राचं नाव आलं. जे द्रौपदीनं भाजीचं पान दिलं. पुष्पम गजेंद्रानं फुल दिलं त्याचा उल्लेख आला. पत्रम पुष्पम फलम फळ शबरीनं दिलं त्याचा उल्लेख आला. तोयम म्हणजे पाणी. पाणी रंती देवानं दिलं त्याचा उल्लेख आला. मग सुदामाच्या पोह्याचं नाव आहे का? मग सुदामजी सारखे जर कोण पोहे अर्पण केले तर देव त्याला भेटणार नाही असा अर्थ होतो. अर्थातच विस्ताराला आपल्याला वेळ नाही जास्त. उपलक्षणानं पोहेही घ्यावे लागतील. तसेच अजून सुलभा. सुलभा सुलभा कोण होती सांगा बरं? सुलभा. सुलभा विदुराची पत्नी. विठाला 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 श्लोकामध्ये फलमचं नाव आहे. श्लोकात कशाचं नाव आहे? फलमचं नाव आहे. फलाचं फत्रमचं नाव नाही. फलाच्या टरफलमचं नाव नाही. पण सुलभा देवी केळ सोलीत होत्या आणि गरगर स्वतः खात होत्या. आणि वरचे टरफल आपण त्याला फत्र म्हणतो. ते फत्र कोणाला देत होत्या? भगवंताला. मग आता खरं सांगा फत्राचं नाव थोडी आहे श्लोकामध्ये. पण तरी सुलभेच्या केळाच्या टरफलाला देव प्रसन्न झाले ना. याला उपलक्षण म्हणतात. तसं मुक्ताईचे धन इथं उपलक्षणानं घ्यायचं. संतांचे धन. विठाला विठाला श्लोकात पत्रम आहे पण टरफल उपलक्षणानं घेतली.
श्लोकामध्ये पुष्पम फलम तोयम आहे, पण सुदामाचे पोहे उपलक्षणानं घेतले. तसं अभंगामध्ये आहे मुक्ताईचे धन, मुक्ताईचे, पण आपल्याला उपलक्षणानं घ्यावं लागल संतांचे धन. संतांचे धन आहे. आपण प्रश्न शंका उपस्थित केली होती की संत म्हणतात कशाला, तर आपल्याला यावर चिंतन करायचं आहे. आता जेवढे कीर्तन होतील तेवढे, आणि पूर्ण अभंग जवळजवळ 1 वर्षभर आपण या अभंगावर चिंतन करू. तर आज आपल्याला मुक्ताईचे म्हणजे संतांचे, संत म्हणतात कशाला, विठाल 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 हो, संतांचं आपल्याला लक्षण पाहायचं आहे. लक्षण कशाला म्हणतात नीट आहे का. असाधारण धर्मो लक्षणम, महाराज हे आम्हाला नाही कळालं. लक्षणमचं लक्षण म्हणजे लक्षणाचं लक्षण असं होते, असा असाधारण धर्म शोधायचा की जो दुसऱ्याच्या ठिकाणी नसतो, फक्त त्या एकट्याच्याच ठिकाणी असतो. मग ज्याच्या ठिकाणी असतो ते त्याचं लक्षण असते, ते त्याचं काय असते, मग लक्षण असते. जर असं लक्षण केलं की बा जिला एक खूर असते ती गाय, बरोबर आहे का बोधळे बा? नाही, कारण गाढवाला एक खूर असते, गाईला नसते. द्विर्षपत्वम, गाईला असे 2 खुर असतात, गाढवाला असं एक असते. म्हणजे लक्षण असं करायचं की ते त्याच्याच ठिकाणी असलं पाहिजे. असाधारण धर्म तो दुसऱ्याच्या ठिकाणी नसावा. मग संतांच्या ठिकाणचा असाधारण धर्म शोधा, तो जर दिसला तर ते संतांचं लक्षण. मग काय संतांचे असाधारण धर्म? संतांचा असाधारण धर्म नाही, संतांचे असाधारण धर्म आहेत. विठाल 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 हो, ऐशी ऐशी याने भेटती ते साधू, ऐशी याने भेटती ते साधू, निदान लागल आधी ऐशियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शनी तुटे भवबंधू, ज्या का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ वंदुरे, भाव सर्व काळ न मूळवंदू. विठाला 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 लक्षण असे खाणीतून शोधल्यावानी शोधायचे. तसं बघ सोन्याची खाण असते, मग सोन्याची खाण असते म्हणजे त्यात गेली कशा भसा 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 सोन्याचं असतं, डाल्याचं डाला असं थोडी आहे. मग त्यात तो कच्चा माल ते शोधायचं. त्या कच्च्यात बी अधिक बेकार असतो, सोनं आला अनुकूल असणारा कच्चा माल.
मग तो आणायचा, पुन्हा त्यातलं काही काढायचं आणि मग योग्य ते काढायचं. तसं आता हे असे संत वाङ्मय आहे आणि यातलं आपल्याला असं जसं खाणीतून शोधावं लागते ना, तसे असे संतांचे लक्षणं शोधायचे. यात काय लक्षण आहे? यात लक्षण केलं हा भंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणतात, जे का ऐशे ऐशाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. अर्थ काय झाला? ज्याच्या दर्शनानं भवबंध तुटतो, संसाराचा बंध तुटतो, त्याला म्हणतात साधू. विठ्ठल 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 भवबंध तुटणं म्हणजे काय? जो साधूच्या दर्शनानं तुटतो. पण भवबंध तुटणं कशाला म्हणतात? भवबंध तुटणं हा जो हे जे जगत आहे याच्याविषयी मिथ्यात्व निश्चय होणं. हा कधी होत असतो? आत्मा आणि परमात्म्याची भेट झाली की मग तुम्हाला हा मिथ्यात्व निश्चय होतो. एकनाथ महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमची ही भेट होईल नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळालं संसारामध्ये तर काहीच कामाचं नाही. भेटी नाही जाया, भेटी नाही जाया आता परमात्म्याची, 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 भेटी नाही जाया, भेटी नाही जाया आता परमात्म्याची. हानी नरदेहाची केली त्याने, हानी नरदेहाची केली त्याने, हानी नरदेहाची केली त्याने, हानी नरदेहाची केली त्याने, केली त्याने ब्रीद तुझे जागी, ब्रीद तुझे जागी पतित पावना, ब्रीद तुझे जागी, ब्रीद तुझे जागी पतित पावन, मी तर तुझे जागी, मी तर तुझे जागी पतित पावन, मी तर तुझे जागी, मी तर तुझे जागी पतित पावन, पतित पावन, पतित पावन. नाही जया आत्मा परमात्म्याची, भेट नाही जया आत्मा परमात्म्याची, नाही गया आत्मा परमात्म्याची, भेट नाही गया आत्मा परमात्म्याची, भेट नाही जया आत्मा परमात्म्याची, भेट नाही जया आत्मा परमात्म्याची, भेट नाही गया आत्मा परमात्म्याची, भेट नाही गया आत्मा परमात्म्याची. हानी नरदेहाची केली त्याने, हानी नरदेहाची केली त्याने, ब्रीद तुझे जगी पतित पावन, ब्रीद तुझे जगी पतित पावन, आणि नरदेहाची केली त्याने, नरदेहाची केली त्याने, ब्रीद तुझे जगी पतित पावन, ब्रीद तुझे जगी पतित पावन, पावन पावन. भेटी नाही जयात्मा परमात्म्याची,
हानी नरदेहाची केली तेने. नाथ महाराज म्हणतात जो जन्माला आला आणि ज्यानं आत्म्याची परमात्म्याची भेट घालून दिली नाही, हानी नरदेहाची केली तेने. आला जन्मला मोठा झाला, फार वयानुसार कर्म करत राहिला. फार पहिली बाळ जसे आई बा हेची पिशे ज्ञानोबाराय म्हणतात ते सरे मग स्त्री मांशे भुलून ठाके. जन्माला आला लहानपणी बसतेच एकच, आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. पहिली बाळ जसे आई बा हेची पिशे ते सरे, मग तरुण झाला ते सरे मग स्त्री मांशे भुलून ठाके. मग ते सरलं की तो स्त्रीच्या मांसाला म्हणजे पत्नीला भुलतो. ते सरे मग स्त्री मांशे भुलून ठाके. पाठी वृद्धाप्य लागे येवो, मग होतो म्हातारा. मग म्हाताऱ्याला पत्नीचं काही घेणं देणं नाही. पाठी वृद्धाप्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकाशी. आणि जे प्रेम आधी आई बापावर करत होता, जे प्रेम स्त्रीवर करत होता, आता तेच प्रेम बाळकाशी. आणि आता मुलांवर प्रेम करतो. विठ्ठल 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 हो. जन्माला आला आणि आत्मा परमात्म्याची ज्यानं भेट नाही घालून दिली त्याचा जन्म वाया गेला. संत काय करतात, संत नेमकं हे भेट घालून द्यायचा कार्यक्रम करतात. जेने तुटे भवबंध, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंध, हे संतांचं लक्षण आहे. ज्याच्या दर्शनानं भवबंध तुटतो, ज्याच्या दर्शनानं आत्मसाक्षात्कार होतो, ज्याच्या दर्शनानं संसार मिथ्या ठरतो, त्याला म्हणतात संत. महाराज साधू तशी शक्ती असते का, ते मोक्ष देऊ शकतात का? बाप रे, साधूतच ही शक्ती असते, दुसऱ्यात नाही ही शक्ती. महाराज देव झाला जगाचा देव, पण तरी सुद्धा आपण इथं वर्णन करतो की स्त्री मांशे भुलून ठाके. आणि त्या देवाला बाप रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, मातिरी एक वसविले नगर, मातिरी एक वसविले नगर, एक वसविले नगर. भज नाव पंढरपूर रे, पंढरपूर रे, तेथील मोकाशे चार भुज त्यासे, तेथील मोकाशे चार भुज त्यासे. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. वा 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 पकवाजे वा टाळकरी. बाईला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल वे सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल वे सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल वे सावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल वे सावारे. हे गेले ते निधाई झाले, टाळकरी बारीक बारीक. पुढे गेले बारीक झाले, बारीक 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 बारीक. सारखं मनानं का कोणीकडे एक सारखं करा सध्या. पुढे गेले ते निधाई झाले, पुढे गेले ते निधाई झाले, पुढे गेले ते निधाई झाले. वाढतील त्याची शिमारे, वाढतील त्याची शिमारे. बाईला 16,000 रे,
मातीरे एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे हा तेथील मुखाशी चार भुज त्यासी हा बाईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया सुख देईल विसावारे बाईला 16,000 रे याला किती हजार बायका आहेत महाराज 16,000 तुम्ही गणितात बसत नव्हतं तुकोबारांचा अभंग आहे म्हणून नाही तर मग 16,108 बायका आहेत याला आणि महाराज भवबंध काय तुटायचा अधिक अधिक जायचा भवबंध तोडायचं काम हे देवाचं काम नाही आणि देवाला जर हे करायचं असेल तर त्याला देव म्हणून नाही करता येत माझ्या विठोबाचा आपणच देव होय गुरु 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 म्हणजे साधू झाल्याशिवाय भवबंध तोडण्याचं काम नाही करता येत विठाल 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 पण तेवढं मात्र तिथं समर्पण पाहिजे सद्गुरु आपल्याला भवबंधातून तोडतात दुसरं कोणी नाही तोडू शकत महाराज काय उदाहरण आहेत शास्त्रामध्ये ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू एक आयोध धौम्य नावाचे गुरु होते आणि त्यांच्या शिष्याचं नाव होतं उपमन्यू या आयोध धौम्य तुम्हाला माहित असणारा उपमन्यू वेगळा हा जरा वेगळा आहे आयोध धौम्य त्या गुरुचं नाव आणि शिष्याचं नाव होतं उपमन्यू आणि गुरुने परीक्षा घ्यायचं ठरवलं मधुकरी आणायचा शिष्याचा असा धर्म आहे महाराज सायं प्रातर मध्यान्ह काळी भिक्षा मिळे ते गुरुजवळी अर्पुनी कृतांजली राहावे सकाळ संध्याकाळ दुपार मधुकरी मिळेल ते आणायची गुरुजींच्या समोर ठेवायची आणि अर्पुनी कृतांजली राहावे कृत म्हणजे केली अंजुडी म्हणजे अंजुडी अशी अंजुडी करून राहायचं गुरुनी त्यात काही टाकलं तर खायचं नाही तर खायचं नाही आणि अजून पुन्हा एकनाथ महाराज वर्णन करतात गुरु यानारूढ असता बघा शिष्याचे धर्म पुढे चालावे साटोपता गुरुजी जर वाहनावर बसलेले असतील तर काही काही शिष्य गुरुसंग शायनिंग मारत फिरतात लेका पुढे काय व्यवस्थेचा अवस्था नाही पण शास्त्र म्हणते गुरु यानारूढ असता पुढे चालावे साटोपता इथं जर गुरुजींची व्यवस्था आहे तर इथलं लक्षच नाही द्यायचं खऱ्या शिष्याचं काम आहे पुढे जावं आणि तिथली व्यवस्था करावी तिथलं समार्जन करावं तिथल्या लोकांना काही सूचना द्याव्या की आमचे गुरु महाराज येतात असं आहे त्यांना हे चालतं त्यांना ते चालत नाही त्यांना दूध चालत नाही त्यांना चहा पाहिजे किंवा चहा चालत नाही दूध पाहिजे त्यांना हिरव्या मिरचीचा ठेसा चालत नाही त्यांना गोळगोळ पाहिजे काय जे असेल ते तुकोबारांनी याचे वर्णन केलं महाराज तक्र शिष्यामान हो तक्र शिष्यामान आणि दुधा म्हणे नारायण असे काही काही गुरु असतात असं आहे संन्याशाला जर काही हवं असलं तर त्यांना नारायण म्हणायचं असते जेवताना बोलायचं नाही समजा जर गुलाबजाम आला तर मग काय म्हणायचं त्यानं नारायण 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 म्हणजे काय बुवा दे मला तर तुकोबाराय वर्णन करतात गुरुंच्याला बसले होते जेवायला गुरुंच्याला आणि पलीकडून आला वाढणारा मग त्या वाढणाऱ्यानं आणलं ताक आता गुरु संन्यासी बाबा मौनी गुरु करतात शिष्याला दे बुवा तक्र शिष्यामान मग तो आला दूध घेऊन दुधा म्हणे नारायण 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 विठाल 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 बोला पुंडरी ज्ञानदेव आदि शक्ती भक्ता स्वतःकडे ताकाला शिष्याकडे नेतो पण शास्त्र असं आहे की गुरुची सेवा अशा पद्धतीने करत असतात गुरु इकडे असले आपण पुढे जावं तयारी करावी अर्पुनी कृतांजली राहावे अर्थात सर्व तो पद्धतीने समर्पण असावं हे उपमन्यू नावाचे शिष्य याच पद्धतीचा होता महाराज याच पद्धतीचा मधुकरी आणली गुरुजींच्या पुढे ठेवली त्यानं गुरुजींच्या पुढे ठेवली कृतांजली राहावे हात जोडून राहिला गुरुजीनं काही अंजुळीमध्ये टाकलं नाही त्याला वाटलं आपल्या गुरुजी जी काली एकादश झाली बा की बाबा उद्या एकादश आहे म्हणून आज गुरुजी कोठा फुल करत असतील त्यामुळे दिली नशी
वाटलं का गुरुजीच्या एकट्याच्या भोवती काय ते पुन्हा गावात गेला आणि मधुकरी मागून आणली. असं रोज चालू. एक आणायचा गुरुजीला द्यायचा, गुरुजी वापस देत नव्हते. हा दुसरी आणायचा आणि खायचा. त्यामुळे आता वजन काही कमी होईना. मग अयोध धौम्य गुरुजीने विचारलं, का रे तुझं वजन काही कमी नाही होऊन राहिलं, तू काय खात पित असतं? माझं जेवण तर मी रोजच करत असतो नसतो. मग मधुकरी आणल्यावर तर सगळी मी घेऊन टाकतो, तुला तर मी काही देत नाही, मग तू कसं काय बरं जेवण करत? हे तुम्हाला देऊन देतो मी आणि मग मी दुसरी आणायला जातो. अरे मधुकर, मधुकर या शब्दाचा अर्थ होते मधमाशी. आणि मधुकर मधमाशी एखाद्या फुलावर जर बसली त्यातलं ते मध घेऊन जाते. पण ते मधमाशी उडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का त्या फुलातलं काही कमी झालं म्हणून? आपल्यासारख्या एखाद्या पवाऱ्यानं जर ते हातात धरलं फुल तर लगेच त्याचा चुराळा करून टाकतो. पण मधमाशा 2-2, 4-4 बसतात फुलावर, पण उडून चालल्या जातात. रोज रोज एकाच फुलावर बसतात. 15 दिवस झाले पण झाडाला जर फुल आहे तर ते फुल जसंच्या तसंच राहते. म्हणजे मधुकर जर उडून गेला तर फुलात काहीच होत नाही. तसं मधुकरीचा विद्यार्थी जर दारात आला तर घरावाल्यावर काहीच असर होऊ नये हा गेल्यावरही, म्हणून त्याला मधुकरी म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणतात? मधुकरी म्हणतात. आमचे पोरं त्याला कधी कधी माधवगिरी म्हणतात. विठ्ठल 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 तर अशी मधुकरी नेतो तो तर कळू सुद्धा देत नाही. आणि जर तू डबल एका घरी मधुकरीला गेला तर ते एका फुलाला डबल चुरळल्यासारखं झालं, पुन्हा आणत नको जाऊ. तो म्हणला काही अडचण नाही गुरुजी, नाही आणणार. मग पुन्हा एकच दार आणायचा, गुरुजीकडे पाहायचा, गुरुजी काही देत नव्हते. पुन्हा महिन्यानं पाहिलं द्यायची तब्येत जशीच्या तशीच. गुरुजी म्हणले, का रे तुझी तब्येत तर जशीची तशीच रे शंकेस, तुझी तब्येत काहीच उतरणार ना, काहीच फरक पडला नाही गड्या तुझ्यावर. विठ्ठल विठ्ठल हो का रे, काहीच फरक पडा ना. मधुकरी दुसरी आणत असतं का? नाही महाराज. मग दुसऱ्या गावातून आणत असतं का? नाही, दुसऱ्या गावातूनही आणत नाही, दुसऱ्या घरूनही आणत नाही. मग तब्येत कशी काय चांगली आहे? उपमन्यानं उत्तर दिलं, मी गाया चारत असतो ना. अरे मग गायाचा अर्थ तर मग काय? मग मी दूध काढीतून तिथल्या तिथं झंकवतो, त्यामुळे माझी तब्येत काय जशीच्या तशी आहे. गुरुजी म्हणले, अरे माझ्या आज्ञेशिवाय गाईचं दूध पित नको जाऊ असं दूध. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणाल तसं. पुन्हा महिना गेला महाराज, पोऱ्या जसाचा. आता काय लेखानं आयडिया काढली, कारण मधुकरी दुसरी नाही, दुसऱ्या गावात नाही, दुसऱ्या घरी नाही. दूध पित असतं का? नाही महाराज, शिव ते मी मुळीच नाही हात लावत. मग तुझी तब्येत कशी काय चांगली आहे? तर ते वासरं दूध पितात आणि त्याच्या तोंडाला फेस येते ना, तो खातो. गुरुजी म्हणतात, अरे वासरं दयाळू असतात, तू असं घेताना त्यांना दिसतं, मग ते काय करत असतील, पीत कमी असतील आणि फेसच जास्त करत असतील. आता उद्यापासून तू वासराच्या तोंडाला आलेला फेस सुद्धा प्यायचा नाही. तो म्हणला, जशी गुरुजी तुमची आज्ञा असेल. महाराज उद्या त्यानं तेही बंद केलं. 4-8 दिवस निघून गेले, आता खायला काही उरलंच नाही. पण पोटात तर हळे आरडून राहिले. आपल्या गावातले हळे नाही आले का इथं? हा आले आले. विठ्ठल विठ्ठल मी तो म्हणजे जाणून बुजून जरा U-टर्न घेतला, पण कावळे म्हणत असतात है ना, पण ते हळे दिसावे यावे आपले म्हणून. तर कावळे आरडून राहिले. मग करावं काय? तर यानं रुईचे पानं खाल्ले महाराज. रुईचे पानं असतात विषारी. त्यानं गेली नजर आणि चालता चालता विहीर समोर आली. त्या विहिरीमध्ये पडला. गाया घरी गेल्या पण पोरगा काही येईना. गुरुजीला वाटलं याला राग आला, यानं रागामध्ये हा आश्रम सोडून चालला गेला. पण त्याचा पकवाजन पेटी पाहिली तर अंदरच होती. दादा पकवाज आहे, पेटी आहे, सगळं सामान आहे, सुमायन आहे. हा गेला कुठे? मग गेले. आवाज द्यायला त्याला, उपमन्यू उपमन्यू उपमन्या, आवाज देऊन राहिली. एका विहिरीतून आवाज आला, गुरुजी मी इथं आहे. गुरुजी मी इथं आहे. जाऊन बघतात महाराज, अरे बापरे, उपमन्यू विहिरीत आहे. का रे बाळा विहिरीत का पडला? महाराज मला दिसत नव्हतं. अरे पण तुझी तर नजर चांगली होती. मग गुरुजीला संकेस आली. अबे संकेस नाही आली, शंका आली. मग गुरुजीला शंका आली, तिला डोळे चांगले असताना याची नजर कशी काय गायब झाली बरं? मग त्यानं सांगितलं, मी रुईचे पानं खाल्ले आणि रुईचे पानं विषारी असतात, ते नजर घालवतात. विठ्ठल 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 विठ्ठल
खूप प्रकार घडला, मी सांगतो तो तुम्हाला. तर अशी समर्पण बुद्धी असेल तर मग गुरुजी तुमचा भवबंध तोडतात. कसं अर्पण पाहिजे? आमचे नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, 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 मुक्तता तात्काळ प्राप्त होय, मुक्तता तात्काळ प्राप्त होय, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, मुक्तता तात्काळ प्राप्त होईल, मुक्तता तात्काळ प्राप्त होईल, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, देहासी अर्पिता, गुरुचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरुचे पायी देहासी अर्पिता, पायी देहासी अर्पिता, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरुचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरुचे पायी देहासी अर्पिता, गुरुचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, मुक्तता तात्काळ प्राप्त होय, 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 सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, 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 सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, मुक्तता तात्काळ प्राप्त होय. सद्गुरूच्या चरणावर देहाला अर्पण करावं लागतं, तेव्हा महाराज सद्गुरू आपल्याला यातून मुक्त करतात. त्या उपमन्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढून स्वतः आयोध धौम्याने त्या उपमन्याला मंत्र दिला, अश्विनी कुमाराचा आवाहन कर. त्यानं मंत्र म्हटला आणि अश्विनी कुमार लगेच प्रगट झाले. नीट ऐका मंडळी, अश्विनी उपमन्याने नाव घेतलं ना, अश्विनी कुमार प्रगट झाले. जोही कोणी सात्विक व्यक्ती असेल, धर्माचरणी असेल, शास्त्राला धरून वागणारा असेल
व्यवहारानुसार वागणारा असेल, सात्विक अंतःकरणाचा असेल, चांगला असेल, साधू असेल, महात्मा असेल, तर त्यानं जर एखाद्या देवाला आवाज दिला आणि त्या देवानं जर त्याचं काम केलं नाही तर त्या देवाचं देवपद चाललं जातं, असं शास्त्र आहे. काय देवानं, म्हणजे एवढे जे देव दिसतात की नाही 33 कोटी, हे आपल्यासाठी आहे. म्हणजे जसं या लोकशाहीमध्ये SP असला तरी आपला म्हणजे आपल्यासाठी आहे, तसे देव सुद्धा आपल्यासाठी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जिला लोकशाही लोकशाही म्हणून तुम्ही आधुनिक अलीकडे मिरवता, पूर्वी हुकुमशाही होती. पण शास्त्रात जर पाहिलं तर जी लोकशाही अलीकडे आहे, थोडीशी लोकशाही असा शब्द न वापरता आपण थोडा भक्तशाही शब्द वापरतो. म्हणजे लोकांचं राज्य ना, लोकांनी लोकांसाठी केलेलं चालवलेलं राज्य, त्याला काय म्हणतात? लोकशाही म्हणतात. मग लोकांनी लोकांसाठी, तर लोक लोकांसाठीच वापरतात ते. बाहेर जर समजा सरकारनं आणून रोड केला, सिमेंट टाकलं की घरात, महाराज खूप भयंकर परिस्थित्या झाल्या. म्हणजे भ्रष्टाचार कोण करत नाही असा जर प्रश्न विचारला, प्रसन्न भाऊ सांगा, भ्रष्टाचार कोण करत नाही? मी देऊ का उत्तर? ज्याला संधी भेटत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. भ्रष्टाचार कोण करत नाही? ज्याला संधी भेटत नाही. इतकी भयंकर परिस्थिती आहे. आज लोकशाही आहे, पण शास्त्रामध्ये पाहिलं तर भक्तशाही होती. इंद्र नावाचं पद देवानी भक्तासाठी तयार केलंय. वरुण देव नावाचं पद देवानी भक्तासाठी तयार केलंय. मग एवढाले मोठाले जर पद आहेत तर मग निंबाखालच्या आसरा, म्हसोबा, पिरोबा, मरीमाय हे सगळे कोणासाठी तयार करेल आहेत? भक्तासाठी तयार करेल आहेत. एखाद्या भक्तानं एखाद्या देवाला जर सात्विक गळ घातली, तुले रोडगा देईन, ते तो आपला ते काय म्हणतात त्याला, ते कांदा कांदा कोंबडीनं देईल कांदा, पांढरं लिंबू निवाने बुवा, समजते की नाही? वा वा म्हणा. तर ते पांढरं लिंबू ते द्यावं, देवाने खुश व्हावं. हे अरे देव त्याच्यासाठी नाहीच आहे, ते तर लाच देणं झाली. मग मी तुम्हाला शास्त्रातलं सांगून राहिलो, देवानं जर भक्ताचं काम केलं नाही तर त्या देवाचं पद चाललं जातं, त्याला काढल्या जातं त्यावरून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, हे छोटे छोटे देव तर सोडा, जो मालक आहे त्याचा मालकपणा चालला जातो. काय प्रमाण? तुझं पतित पावनपणा काय? शिवमचं पाडशील ते नाव शिलंगणीचे सोने, पुरा अभंग पाडाय का? नाव शिलंगणीचे सोने, शेवट काय त्या? तर विठ्ठल 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 हो. हा, सुरुवात काय अभंगाची? तुझा भरवसा मा फार होता पुरुषोत्तमा. शेवट काय? तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. ध्रुवपद पाहिजे, ध्रुवपद. तुका म्हणे देवा, हा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. ब्रीद सोडो निया ठेवा, ब्रीद सोडो निया ठेवा, तुझा भरवसा सोडून या ठेवा.
मी तुम्हाला कळते का? एखाद्या नोकरदाराकडे जर आपण गेले, बँकेचे नियम काय आहेत? बँकेचे नियम असं खूप जण सांगून राहिले, त्या युट्यूबवर बी ऐकायला मिळते. त्या नियमानं कोणी वागत नाही तो भाग वेगळा. म्हणतात बँकेच्या नोकरांना दुपारची बी सुट्टी नसते. असं ऐकून आहे बा आपण. समजा आपण जर दुपारला गेलो आणि त्यानं जर म्हणलं की लंच ब्रेक, तर नियमानं ते चालत नाही. हा जेवतो तोपर्यंत त्यानं काम करावं, मग हा आला कामावर की त्यानं जेवायला जावं, असा नियम आहे. जर एखादा म्हणा आम्ही जेवू बी नाही का, मग त्याला सस्पेंड करून जेवतच राहायला सुट्टी दिली जाऊ शकते की तू आता अखंड काय करत राह, जेवणच करत राह. जसं त्या कर्मचाऱ्याला आपण म्हणू शकतो की बा तुला जर जेवायचं जेवढी हौस आहे टाइम सोडून, तर तू मग कशाला नोकऱ्या करतो बा, एवढा खाण्याचा शौकीन आहेस तर. हे जसं म्हटलं जातं ना, हे जसं बोलल्या जातं ना, तसेच तू उभा राह. तुका म्हणे देवा ब्रीद सोडून या ठेवा. अरे तुला देव म्हणतात, देव मग नुसता नावाचाच देव आहेस का तू? शिलंगणीचे सोने कशाचे झाड? नाम आदित्याचे झाड, त्याचा न पडे उजेड. नाव शिलंगणीचे सोने, त्याशी गहाण ठेवी कोण? नाव आदित्याचे झाड. आदित्य कळते का तुम्हाला? आदित्य म्हणजे सूर्य. सूर्याला संस्कृत मध्ये म्हणतात अर्क, आणि रुईला सुद्धा संस्कृत मध्ये म्हणतात अर्क. सूर्याला काय म्हणतात? अर्क. आणि रुईला सुद्धा काय म्हणतात? अर्क. तुमच्यात काही पडून राहिला की नाही फरक? हा, तर रुईला सुद्धा काय म्हणतात? अर्क. तुकोबाराय म्हणतात नाव आदित्याचे झाड. आदित्य म्हणजे सूर्य, सूर्याचं झाड, अर्काचं झाड, रुईचं झाड, पण त्याचा न पडे उजेड. रुईच्या झाडाचा उजेड पडते का? पण नाव आहे तिचं आदित्याचे झाड शास्त्रामध्ये. लाईट गेली म्हणून कुणी रुईचा पाना आणले तोडून असा असा फिरवून राहिला, असं होतं का? नाव आदित्याचे झाड, त्याचा न पडे उजेड. नाव शिलंगणीचे सोने. एक जण म्हणला भाऊ लयच दारिद्र्य आलं, कायच करावं. दुसरा म्हणला काही टेन्शन नको घेऊ, मी करतो व्यवस्था. तू काय करणार आहे व्यवस्था? मी तुला सोनं देतो थोडंफार. तुला सोनं? अरे मग सोन्यानं तो बा काही टेन्शनच नाही, मग तुला मस्त होऊन जाईल. अरे कितीक देणार आहे? आता सोनं देणार म्हणल्यावर मनात काय येणार की बा ग्रॅम, खूप झालं तर असं 2 ग्रॅम 3 ग्रॅम. कारण किती देणार आहे सोनं? तू टेन्शन नको घेऊ, पोतळी भर देणार आहे. पोतळी भर सोनं लगायचं काही कार्यक्रम, पोतळी भर सोनं म्हणल्यावर मग तो विषय संपला. त्याचं बांडसं फाटेल, 100 पॅन्टला थिगाय लागेल. तू असाल मग ते पॅन्टच्या खालची 100 पॅन्ट कशी दिसली? तो इतका गरीब होतला की 100 पॅन्टच नेसत जाईल नुसता, आणि त्याला थिगळ लागलेले असा तो. आणि तो काय म्हणते मी तुला पोतळी भर सोनं देतो. याला म्हटलं बा दिनल्याला बसला गपचूप निवांत बसला. आणि तो बाबा गेला घरात आणि आणली त्यानं पोतळी, सोडलं तोंड, आणि बाका 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 त्याच्या पुढे ते सोनं ओतलं. तुरीचा पाला ना बट्याचा पाला, तुरीचा पाला ना बट्याचा पाला, तुरीचा पाला ना बट्याचा पाला. हा गहाण ठेवायला चालते का हो किसनाबाडी? चालते का? तुरीचा पाला जर तुम्ही गहाण ठेवायला गेला तर काही हे करील का? लोक आपली अक्कल गहाण ठेवली का म्हणतील. हे जर तुम्ही सोनं घेऊन गेले तिकडे तर आपली अक्कल काढल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे भाव असा आहे, शिलंगणीचं सोनं नुसतं नावाचं सोनं आहे, ते गहाण ठेवल्या जात नाही. रुईच्या झाडाचं नाव आदित्याचं झाड नुसतं नाव आहे, ते झाड उजेड देत नाही. तसे तुकाराम महाराज म्हणतात देवा बदमासा तू सुद्धा नावाचा देव आहे. उतार पदावरून खाली. तुका म्हणे देवा ब्रीद सांडून या सोडून या ठेवा. देव पदावरून उतर, आम्ही बसतो त्या पदावर. विठाला विठाला मग आता जो जगन्नायक परमात्मा आहे तो जर भक्तांचे काम करत नसेल, तुझा भरवसा आम्हा फार होता पुरुषोत्तमा, देवा तुझा भरवसा आम्हाला होता, तू काही भरोशाच्या म्हशीनं वक्तावर दूध दिलं नाही, तर तू एक काम कर, उतर खाली, आम्ही बसतो त्या पदावर. म्हणजे देवाला रिटायर करतात. मग तो देव दुसऱ्या देवाला सोडन काय? जो देव, नीट ऐका, जो देव भक्ताच्या आवाजाला ओ देत नाही, तो देव, आपला देव, त्याला रिटायर करून टाकतो, पदावरून काढून टाकतो. मरीमायनं जर आपलं ऐकलं नाही तर मरीमाय सस्पेंड. म्हसोबानं आपलं ऐकलं नाही, म्हसोबा सस्पेंड. निमाखालचा बिरोबानं आपलं ऐकलं नाही, बिरोबा सस्पेंड. पाण्यातल्या नदीतल्या इरीतल्या आसराईनं आपलं ऐकलं नाही तर आसरा सस्पेंड.
रोडगा जर दिला, अरे रोडगा नाही पाहिजे, ज्याला वरून पगार चालू आहे आणि तो जर खालून खात असेल तर त्याला लाच असे म्हणतात. मरीमायला जर रोडगा जर मरीमाय तुम्हाला मागत असेल तर मरीमाय लाचलुचपत करून राहिली. विठाल विठाल खांड खाऊन अश्विनी कुमाराला उपमन्याच्या समोर उभं राहावं लागलं. उपमन्याने प्रार्थना केली, हे अश्विनी कुमारांनो, या माझे डोळे दुरुस्त करा. कारण अश्विनी कुमार हे देवाचे डॉक्टर आहेत. नाईलाजाने यावं लागलं, नाही तर सस्पेंड झाले असते अश्विनी कुमार. एकदम आले आणि त्याच्याकडून मंत्र जप करून घेतला आणि त्याला शिरा द्याला खायला उपमन्याला, की बा खाय हा शिरा. उपमन्यू म्हणे मी माझ्या गुरुजीला दिल्याशिवाय काहीच खात नाही. एक जण काय म्हणलं, ते उपमन्यू काय म्हणले, मी माझ्या गुरुजीला दिल्याशिवाय काहीच खात नाही. अश्विनी कुमाराने उत्तर दिलं, अरे आयोध धौम्य तुझे गुरुजी, तुझ्याही गुरुजीची त्यांच्या गुरुजीने अशीच परीक्षा घेतली होती आणि आम्ही त्यांना शिरा दिला होता, त्यांचे डोळे वापस आले होते, तर त्यांनी खाल्ला होता, गुरुजींना अर्पण केला नव्हता, गुरुजींना विचारलं नव्हतं, मग तू सुद्धा खा की. तर महाराज उपमन्यानं उत्तर दिलं, गुरुचे दोष पाहायचे नसतात. यानी अस्माकम, महाभारत, यानी अस्माकम सुचरितानी तानी त्वया सेवितव्यानी. जे आमचं सदाचार असेल त्याचंच ग्रहण तुम्ही करा, जो आचार असेल, कदाचार असेल त्याचं आचरण करू नये. गुरुचे गुणदोष पाहू नये, गुरुकडे परब्रह्म दृष्टीने पाहावं असं शास्त्र आहे. अश्विनी कुमाराला वाटलं ह्यो काही गडी ऐकत नाही, मग शिरा तर काही खात नाही आणि गुरु तर गेले निघून, किक मारून चालले गेले, आता काय करावं. मग त्यांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं, तुझ्या गुरुजीचे दात लोखंडाचे आहेत पण तुझे दात सोन्याचे होतील. आयोध धौम्य नावाच्या ऋषीचे दात लोखंडाचे आहे आणि उपमन्याचे दात सोन्याचे झाले. आणि अश्विनी कुमाराने आशीर्वाद दिला की गुरुजी तुझ्यावर प्रसन्न होतील. गुरुजीकडे गेले, गुरुजीने उपमन्याच्या डोक्यावर हात ठेवला, सर्व शास्त्र न शिकता पारंगत झाला आणि त्याला आत्मसाक्षात्कार झाला. मी कशासाठी सांगून राहिलो माहिती आहे का तुम्हाला? कशासाठी? माया टिपणात आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल जया जयच्या दर्शने तुटे भवबंधू. साधू संत त्याला म्हणतात जो आपल्या भवबंधाला तोडतो, संसाराला तोडतो, आपल्या जगताचा मिथ्यात्व निश्चय करून देतो, आत्मसाक्षात्कार करून देतो, त्याला साधू म्हणतात. उदाहरण दिलं मी तुम्हाला, आयोध धौम्यानी उपमन्याला आत्मसाक्षात्कार करून दिला. मग आयोध धौम्यानी दिला करून उपमन्याला, त्यांना संत म्हणावं. मग तुम्ही मुक्ताबाईच्या उपलक्षणाने संत घेतले होते, मग मुक्ताबाईला जर संत म्हणायचं असेल तर मुक्ताबाईने कोणाला आत्मसाक्षात्कार करून दिला काय? बापा, का नाही दिला? मुक्ताबाईचा काय अधिकार आहे महाराज? मोठ्या मोठ्या माणसाकडून काय बोलून घेतलं? सांगा देवा म्हणे आजी जन्मा आलो, सांगा देवा म्हणे आजी जन्मा आलो, देवा म्हणे आजी जन्मा आलो, सांगा 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 देवा म्हणे आजी जन्मा आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, सांगा देवा म्हणे आजी जन्मा आलो. काय म्हणतात चांगदेव महाराज? 1400 वर्षाचा झालो, आईच्या पोटातच होतो, पण आज जन्माला आलो. सांगा देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगा देव म्हणे आजी जन्म आलो, सांगा देव म्हणे आजी जन्म आलो, आलो. सांगा देव म्हणे आजी जन्म आलो,
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आयोध धौम्याने जसा उपमन्याला आत्मसाक्षात्कार करून दिला तसा आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईने चांगदेवाला आत्मसाक्षात्कार करून दिला. ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे भले रे दास विठ्ठलाचे. जो चांगदेव म्हणायचा योगासारखं दुसरी साधना नाही, तो म्हणतो भले रे दास विठ्ठलाचे. विठ्ठलाचे दास खरे आहे. चांगदेव महाराजांना मुक्ताबाईने जन्म दिला. आयोध धौम्याने उपमन्याला मोक्ष दिला. आमच्या आदिशक्तीने चांगदेवाला मोक्ष प्रदान केला. महाराज त्या चांगदेवाच्या संग शिष्य राहत कायम. आणि खूप त्यांना असं वाटे की आपण आदिशक्तीची सेवा करावी, मुक्ताबाईची सेवा करावी. ते पोरं असे कायम मागं पुढे हे जात सेवा करायला, तर लोक त्यांचा शिष्य कोणीतरी त्यांची चप्पलच उचले, कोणी काहीच उचले, कोणी पाकिटच उचले, वापसच आणून दे नाही, नंतर खांब फळले, असं सगळं असं उचल घातल शिष्य करत म्हणजे काही मेळा जे आणतो. मुक्ताबाईला वाटलं या चांगदेवाला जरा मोकळं करायला लागेल. मुक्ताबाई एक दिवस चांगदेव महाराजला म्हणतात, सांगा 1400 वर्षाचा पोरगा आणि माय किती वर्षाची? 14 वर्षाची. सांगा. चांगदेव महाराज म्हणतात, काय मम्मी? गुरुमाता म्हणजे आईच की नाही. काय मम्मी? मुक्ताबाई म्हणल्या, का रे तुला माहित आहे ना मी कोणाचा अवतार आहे? मग आदिशक्तीचा अवतार. तुम्ही शक्तीचा अवतार आहात. मग शक्तीला काय लागत असते रे? आणि शक्तीला बडी लागत असते. बडी. शक्तीला काय पाहिजे? बडी. मग का रे चांगदेवा किती दिवसापासून आहे माझ्याकडे, मला काही बडीगिरी नाही दिला तुला. सांगा नाही काय पाहिजे? 2 पायाचं 4 पायाचं काय तुम्हाला जे लागल ते. आदिशक्ती म्हणल्या मला 2 पायाचं पाहिजे. 2 पायाचं काही अडचण नाही, मस्त पार तुरागिरा असलेला कोंबडा आणतो मी. 2 पायाचा? अरे तसलं 2 पायाचं नाही, मला प्रत्यक्ष नरबडी पाहिजे. चांगदेव महाराज म्हणले, आईसाहेब मग तर मी माझं पुण्य समजीन, घ्या माझा बडी. तुझा नाही बडी पाहिजे, मग तुझ्या एखाद्या शिष्याचा दे. महाराज लाखो शिष्य होते चांगदेवाच्या संग. लाखो शिष्य होते, लाखो शिष्य. चांगदेवाला वाटलं काय टेन्शन आहे माझं, लय लाखो शिष्य, कोणत्याही एका शिष्याचा बडी देऊ. एखाद्या शिष्याचा हात धरायला गेले तेवढ्यात तो लगेच म्हणजे येतो सुरून म्हणे गेला एखादा. चांगदेव महाराज वाटलं अरे हा गेला दुसरा. तेवढ्यात आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, अरे नाही 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 आता नाही पाहिजे, जरा पूजा विधी करून जो नरपशु असते तो पशु असतो, यज्ञ पशु असतो, त्याची पूजा केली जाते. मग याची आपण पूजा करू. तर एक काम कर, उद्याला सकाळी मला बडी पाहिजे, तर उद्याला सकाळी तू एखादा शिष्य तयार ठेव. चांगदेव महाराज, एखादा काय आई, तुम्ही मला 11 बिकरा मागा लागत होते, जसं एकंबिक शिष्य काय 101चा बडी दिला असता मी. सेवेची संधी मिळाली, एक तर माझाच बडी घ्या, पण हवा तर मी तुम्हाला माझ्या शिष्यांचा बडी देतो. आदिशक्ती म्हणल्या काही अडचण नाही, सकाळी ये. चांगदेव महाराज असं डबं घ्यायला उठले की त्यांना डबं लागले की असे 50-60 डबे आहेत त्याच्याकडे. हा एक शिष्य आणून दे, तो एक शिष्य आणून दे, तो एक शिष्य आणून दे. पण आज सकाळी चांगदेव महाराज उठले, कोणी डबं आणि ना. चांगदेव महाराज वाटलं का काय काल जो कोजागिरीचं दूध जास्त झालं काय काय माहिती, झोपू राहिले म्हणून झोपले का लेखाचे. कोणी काय देवीचं काल जागरण गोंधळ झाला त्याच्यामुळे झालं काय. चांगदेव महाराज एका झोपडीत गेले आणि जाऊन पाहतात तर त्याच्यात कोणीच नाही. त्यांना वाटलं हे व्यायाम करायला गेले वाटते. सगळ्या खोलीत पाहिली, एका खोलीत कोणीच नाही. चांगदेव महाराज असे इकडे तिकडे फिरून कोणी लाखो शिष्य कोणीच दिसाना. आदिशक्ती मुक्ताबाई आल्या, चांगदेवा माझा बडी. आईसाहेब कोणीच दिसून नाही राहिला, माझा ऐका तुम्ही, माझा बडी घ्या. अरे सांगा मला बडी त्याचा घ्यायचा, अख्ख्याचा बडी घेतला मी. ते नुसती खोगीराची भरती होती, ते नुसतं खायला आले होते तुझ्यासोबत, तुझ्या साधनेत विक्षेप देत होते, दिले की नाही काढून. महाराज उपाधी वेगळं केलं शिष्याला गुरुनी मुक्ताबाईने, आणि उपाधी वेगळं करून माया देऊन या ब्रह्म येईल हाती, सगळी माया प्रदान केली आणि ब्रह्म मुक्ताबाईने चांगदेवाच्या हातात दिलं. आयोध धौम्याने जसं उपमन्याला साक्षात्कार करून दिला, तसा आदिशक्ती मुक्ताबाईने चांगदेव महाराजांना साक्षात्कार करून दिला. साक्षात्कार करून देणं हे जर संताचं लक्षण असेल, आणि या लक्षणामुळे आयोध धौम्य उपमन्याला साक्षात्कार करून दिल्यामुळे जर संत ठरत असतील, तर आदिशक्तीने सुद्धा चांगदेवाला साक्षात्कार करून दिल्यामुळे त्याही संत आहेत. हे एक लक्षण झालं महाराज. आता बरेच लक्षण आहेत असे. तुका म्हणे मी हे माझे नये वाचे, येणे नावे साचे साधू जन, येणे नावे साचे साधू जन.
साचे येणे नावे साचे साधू जना येणे नावे साधू येणे नावे साचे साधू कशाला म्हणतात साधू? हे दुसरं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे ज्याच्या तोंडात मी आणि माझं येत नाही तुकोबाराय म्हणतात त्याला साधू म्हणतात. तुका म्हणे मी हे माझे नये वाचे येणे नावे साचे साधू जन येणे नावे झाला मी पणाचा झाडा ध्रुवपद. तुकोबाराय म्हणतात ज्याच्या तोंडात मी येत नाही आणि ज्याच्या तोंडात माझं येत नाही येणे नावे साचे. साचे शब्दाचा अर्थ करते का निरस शब्दाचा अर्थ करते का बिना पाण्याचं. जसं बिना पाण्याचं दूध जसं एक नंबर असते तसा भेसळ रहित साधू आहे ज्याच्या तोंडात मी येत नाही आणि ज्याच्या तोंडात माझं येत नाही. आता मीन माझं तोंडात ज्याच्या येत नाही त्याला संत म्हणतात. आणि या अवस्थेला पोहोचलेल्या संतांची लिस्ट उदाहरण त्यांची लक्षणं एकनाथ महाराजांनी खूप विस्तारानं वर्णन केले. पुढच्या कीर्तनामध्ये आपण मी आणि माझं जो म्हणत नाही त्याला संत म्हणतात या संत लक्षणाचं स्पष्टीकरण करूया. आजची ही दुसरी शिवाय अभंगार होती ती इथं पूर्ण झाली. विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार शक्ति मुक्ता श्री गुरु वक्ते सद्गुरु जो तर आपला आज चिंतन कुठपर्यंत आलं तुम्हाला माहित आहे. आपण एक संताचं लक्षण सांगितलं आज पुऱ्या कीर्तनात. जे शिष्याला आत्मसाक्षात्कार करून देतात त्याला संत म्हणतात. आयोध धौम्य नावाच्या ऋषीनं उपमन्याला साक्षात्कार करून दिला म्हणून ते संत. पण हे लक्षण मुक्ताबाईवर बसवायचं आहे. मुक्ताबाईने कोणाला साक्षात्कार करून दिला का? तर हो दिला. तो चांगदेवाने दिला आणि चांगदेवाने कबूल केलं. चांगदेव म्हणे आजी काय आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र. आता पुत्र गुरु असते का कुठं? पण गुरुपुत्र कसं? तर गुरु शब्दाचा अर्थ होते मोठा. मी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा म्हणजे मी चांगदेवाचा मुक्ताबाईचा मोठा पोरगा झालो. कारण 1400 वर्षाचा पोरगा लहान आहे का? मोठा पोरगा आहे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तर आयोध धौम्य उपमन्य आदिशक्ती मुक्ताबाई चांगदेव. एक लक्षण पूर्ण झालं. दुसरं संताचं लक्षण केलं. ज्याच्या तोंडात मी आणि माझं येत नाही त्याला संत म्हणतात. या लक्षणाचं स्पष्टीकरण आपण पुढच्या कीर्तनामध्ये करू. आजची कीर्तन सेवा इथं संपली. सगळेजण प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आता अंदाजी स्वयंपाक बनवलेला असतो. तो उरूही शकते किंवा कमी पडू शकते त्याचा काही अंदाज नसतो. तर सगळेजण प्रसाद घेऊन जा, गोड करून जा. झालेली सेवा इथंच पूर्ण झाली. भर आरती होईल. थोडा वेळ न लागता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली